नमस्कार मंडळी, मी आपले खूप खूप स्वागत करते माझ्या ऋतिकाज किचन स्टोरीज या चॅनलमध्ये. माझ्या पहिल्या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तर पुन्हा एकदा अशीच एक भन्नाट रेसिपी घेऊन आले आहे तुमच्यासाठी, पनीर टिक्का मसाला. चला तर मग सुरू करूयात. बघूयात त्यासाठी लागणारे साहित्य. तर इथं मी घेतलेले आहेत 2 कांदे, 1 टोमॅटो, 1 शिमला मिरची. तर हा कांदा आणि टोमॅटो मी प्युरी बनवण्यासाठी वापरणार आहे. त्यानंतर 9-10 लसूणीच्या पाकळ्या, मगजबी, आल्याचा तुकडा, 1 चमचा कस्तुरी मेथी, 9-10 काजू जे की मी भिजत घातलेले आहेत, आणि ग्रीन पीज. तर प्युरी बनवण्यासाठी मी घेत आहे लसूण, आलं, टोमॅटो, कांदा, मगजबी आणि भिजत घातलेले काजू. ह्याची एक फाईन पेस्ट बनवून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये मी पनीरचे तुकडे फ्राय करून घेणार आहे. त्यासाठी मी इथं बटर आणि तेल गरम करून घेत आहे. तुम्हाला जर फ्राय केलेले पनीरचे तुकडे आवडत नसतील तर तुम्ही पनीरचे तुकडे डायरेक्टली यूज करू शकता. तर आता तेल गरम झालेलं आहे. यामध्ये मी घातलेले आहेत पनीरचे तुकडे. ह्याला छान असा सोनेरी कलर येईपर्यंत मी परतत राहणार आहे. इथं तुम्ही बघू शकताय छान असा सोनेरी कलर आलेला आहे. हे एका ताटामध्ये काढून मी हेच तेल फोडणीसाठी वापरणार आहे. थोडंसं बटर ॲड करून हे थोडा वेळ गरम केलं आणि त्यानंतर मी घालत आहे हिरव्या मिरच्या, थोडंसं परतून झाल्यानंतर यामध्ये मी घालणार आहे कस्तुरी मेथी, आणि त्यानंतर चौकोनी शेपमध्ये कट केलेला कांदा, आणि शिमला मिरची. हा कांदा आणि शिमला मिरची मऊ होईपर्यंत आपण परतत राहणार आहोत. थोडा वेळ झाकण ठेवलं तरी चालेल, जेणेकरून मिरची आणि कांदा छान भाजला जाईल. त्यानंतर मी घालणार आहे ग्रीन पीज. हे परतल्यानंतर यामध्ये मी घालणार आहे 1 चमचा मीठ, हे परतून घेतल्यामुळं मीठ मसाल्याला चांगलं लागेल आणि छान अशी चव येईल. नंतर कोल्हापुरी कांदा लसूण चटणी 1 चमचा घातलेली आहे, 1 चमचा तिखटाची पूड. हे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर मी यामध्ये घालणार आहे बनवलेली प्युरी. हे व्यवस्थित परतत राहायचे आहे, जेणेकरून सगळे मसाले मिक्स होतील एकत्र. आणि 1 उकळ आल्यानंतर मी यामध्ये घालणार आहे फ्राय केलेले पनीरचे तुकडे. आता उकळ आलेले आहे. हे पनीरचे तुकडे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आणि 5 ते 7 मिनिटासाठी झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे.
ह्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता आणि 5 मिनटं परत उकळ काढायची आहे। तर अशा प्रकारे आपली पनीर टिक्का मसाला रेसिपी तयार झालेली आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही ही रोटी किंवा चपातीसोबत सर्व करू शकता। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या ऋतिकाज किचन स्टोरीज या चॅनलला सबस्क्राईब करा।